हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत डिंकाचे लाडू। हे डिंकाचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत आणि कुठल्याही सीझनमध्ये खाऊ शकता, कारण मी ह्याच्यामध्ये गरम असे पदार्थ कुठले घातले नाही आहेत। यामध्ये असा मी एक सिक्रेट पदार्थ घातला आहे की त्याच्यामुळे लाडू अजूनही पौष्टिक होतो, जास्त पौष्टिक होतो आणि तो तुम्हाला केव्हाही खाता येईल। चला तर आता आपण सुरुवात करूया रेसिपीला। इथे मी साहित्य जे घेतले ते ही जी वाटी आहे या मापाचे घेतले आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला ग्रॅम्समध्ये सुद्धा मी देणार आहे। इथे मी 3 वाट्या सुकं खोबरं घेतले किसून, 2 वाट्या खारीक घेतली आहे, 1 वाटी काजू घेतलेत, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी अक्रोड आणि 2 वाट्या डिंकाच्या। तर तुम्हाला माहितीच आहे की डिंक किती उपयुक्त आहे आणि भरपूर सारे विटॅमिन्स त्याच्यामध्ये आहे आणि थंडीच्या दिवसात जास्त पोषक आहे। पण तसा डिंक हा थंड प्रकृतीचा असतो, त्यामुळे तुम्ही तो केव्हाही खाऊ शकता वर्षभरात। आणि अक्रोड तर आपल्या ब्रेनच्या डेव्हलपमेंटसाठी खूपच चांगला आहे, त्याच्यात अमिनो ॲसिड्स असतात। इथे मी 6 वाट्या मखाना घेतलेला आहे आणि तुम्हाला माहिती आहे की मखानामध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम, B12 आणि D असतं विटॅमिन, तर त्याच्यामुळे तो खूप चांगला असतो आरोग्याला आणि हा तुम्ही केव्हाही खाऊ शकता। त्याच्यानंतर आपण इथे नाचणीचं पीठ घेतलं आहे, 2 वाट्या नाचणीचं पीठ घेतलं आहे आणि हा सिक्रेट माझा पदार्थ आहे की जो अजून पोषक ठरवणार आहे आपल्या लाडूला। आणि हे हळीव आहेत, हळीवची प्रकृती पण तुम्हाला माहितीच आहे की तो उपयुक्त आहे तो। आणि त्याच्यानंतर मी मगजबी घेतली आहे, 1 वाटी हळीव, 1 वाटी मगजबी आणि 3-4 चमचे खसखस घेतलेली आहे आपण इथे। इथे मी 4 वाट्या तूप घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा ऑर्गॅनिक गूळ आहे, पावडर गूळ, तर तो घेतलेला आहे। तर ते प्रमाण मी तुम्हाला नंतर सांगेलच किती घ्यायचा काय। आणि तूप पण जास्त लागू शकतं, थोडंफार कमी जास्त होतंच। त्याच्यानंतर वेलची पावडर घेतली आहे, जायफळ पावडर घेतली आहे आणि सुंठ पावडर घेतली आहे। तर हे सगळं आपण 1.5 चमचा घेतलेलं आहे। गॅसवर कढई गरम करून घेतली आहे, त्याच्यामध्ये मी हे जे खोबरं आहे, खोबऱ्याचा किस, तो छान परतून घेणार आहे। जास्त काळपट नाही करायचा आहे, हलका हलका फक्त क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि किंचितसा रंग त्याचा बदलला पाहिजे। आपलं खोबरं छान भाजून झालेलं आहे, बघा असा छान लाईट कलर आला आहे त्याला। खोबरं काढून घेऊया आता आपण, छान भाजून झालं आहे आपलं ते। आता आपण मखाने भाजून घेऊया, छान परतून घेऊया आणि हे असे क्रिस्पी झाले का बघायचे, त्याच्यानंतरच गॅस बंद करायचा। ते असे तुटतात, फुटले की समजायचं की छान क्रिस्पी झालेले आहेत। त्याच्यानंतर परत थोडंसं तूप घ्यायचं आहे, थोडंसं तूप गरम झालं की आपण त्याच्यामध्ये बदाम घालूया। बदाम तर तुम्हाला माहिती आहे की विटॅमिन ईचा खूप चांगला स्रोत आहे आणि ब्रेन डेव्हलपमेंटसाठी सुद्धा बदामाचा उपयोग होतो, स्किन हेअर्स चांगले राहतात। तर बदाम आपण अर्धे भाजून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अक्रोड आणि नंतर आपण काजू घालूया, कारण बदामाला थोडा वेळ लागतो भाजायला आणि काजू आणि अक्रोड जे असतात ते पटकन भाजले जातात। त्यामुळे हे तुपावर आपण छान परतून घेऊया, मंद आचेवर छान परतून घेऊया आपण हे। त्याच्यानंतर आपण जी खारीक पावडर आहे ती आपण थोडीशी परतून घेऊया। खारीक पावडर लवकर चिटकते कढईला, त्याच्यामुळं आपण काय करायचं की हलके हलके भाजून घ्यायची आणि मंद आचेवरच हे सगळं करायचं। त्याच्यानंतर आपण मगजबी आहे तेही थोडंसं परतून घेऊया, जास्त डार्क रंगाचं करायचं नाही आहे, हलका हलका रंग चेंज झाला की काढून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हळीव आहे ते हळीव पण परतून घेऊया तुपामध्ये छान। त्यानंतर आपण खसखस परतून घेऊया, खसखस पण अशी उडायला लागली की समजते की ती छान भाजली गेली आहे। आता आपण तुपावर डिंक जो बारीक करून घेतला आहे मिक्सरमध्ये तो आपण छान परतून घेऊया। आणि अख्खा जर आपण मोठे मोठे डिंकाचे हे टाकले तर ते आतपर्यंत फुलत नाहीत आणि जास्त फ्राय होत नाहीत, मग ते चिकट लागतात, दाताखाली येतात आणि मग तो चिकटपणा जाणवतो। तर त्याच्यामुळे मी थोडंसं मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि त्याच्यानंतर हे सगळा जो डिंक आहे आपण हळूहळू छान परतून घेऊया तुपामध्ये आणि तो छान फुलतो आहे।
तो आतपर्यंत छान फ्राय झालेला आहे तुपामध्ये, क्रिस्पी झालेला आहे. म्हणजे असं आपण फोडला की तो पटकन फुटतो, इतका हलका होतो डिंक. तर हे सगळं डिंक आपण परतून घेऊया छान. आणि डिंक कसा थंड आहे असं वाटतं लोकांना की उष्ण आहे, पण प्रकृतीने तो थंड असल्यामुळं तो आपण ऑल सीझन खाऊ शकतो, काही हरकत नाही आहे खायला. आणि त्यामुळे हे लाडू आपण केव्हाही खाऊ शकतो. आता आपण हे जे नाचणीचं पीठ आहे हे आपण परतून घेऊया. हे सुद्धा खरपूस असा वास येईपर्यंत छान मंद आचेवर छान परतून घेऊया. आणि नाचणी तर खूपच छान आहे, कॅल्शियम आहे त्याच्यामध्ये भरपूर सारं, त्याच्यामुळं मुलांसाठी पण खूप उपयुक्त आहे. आणि जी म्हातारी माणसं आहेत त्यांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे. तर ती भाजून झाली आहे. त्याच्यानंतर आपण काय करूया, मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण जो डिंक पूर्ण परतून घेतला आहे, फुलवून घेतला आहे, तर तो आपण बारीक करून घेऊया मिक्सरला. त्याच्यानंतर आपण जे ड्रायफ्रूट्स आहेत, काजू, अक्रोड, बदाम, आणि त्याच्यानंतर हळीव आहेत, आपलं खसखस आहे, जे सगळं मगजबी, ते सगळं आपण मिक्सरमधनं काढून घेऊया, बारीक करून घेऊया. आता आपण जे मखाने आहेत परतलेले ते आपण छान फिरवून घेऊया, मिक्सरला पावडर करून घेऊया. या पावडरमुळं भांडंही कोरडं होऊन जाईल आणि सगळं तूपही निघतं. तर हे सगळं मिक्सर आपण तयार झालेलं आहे आपलं. आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. भरपूर असं झालं, याचे भरपूर लाडू बनतात. तर हे सगळं मिक्स करून घेऊया आपण. डिंकालाही खूप तूप सुटलं आहे, आपण बारीक केल्यानंतर त्याच्यात भरपूर तूप बाहेर आलं आहे. तर हे पूर्ण आपलं मिश्रण तयार आहे. तर ह्याच्यामध्ये आपण वेलची पावडर, जायफळ पावडर आणि सुंठ पावडर घालूया. त्यानंतर हे पूर्ण मिक्स करून घेऊया. हे छान एकजीव करून घेऊया. असं हाताने छान तुम्ही एकजीव करून घ्या. आत्ताच याचा खूप खमंग वास असं सुटलेला आहे, तर खूप छान आहे. तर आपण परत तूप घेतलंय आणि तूप घेतलंय, तर तूप गरम झाल्यानंतर आपण जो आत्ता ऑर्गॅनिक गूळ आहे तर तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. आणि तो फक्त परतून घ्यायचा आहे तो, कारण चिकट नसतो त्याच्यामुळं त्याचं काही असं लिक्विड फॉर्म होणार नाही. तर फक्त गरम तुपामध्ये थोडंसं हे करायचं. आणि हे जे मिश्रण आहे त्या मिश्रणाचे मी 2 भाग केलेत, कारण 2 प्रकारचे लाडू करायचे आहेत. तर 2 भाग केलेत, त्याच्यामधला हा 1 भाग घेतला आहे. आणि आत्ता जे तुपात मी गूळ गरम केला आहे, थोडासा गरम केला आहे, तर तो आपण ह्याच्यामध्ये मिक्स करूया. आणि ते आपण मिक्सरला फिरवून घेऊया. गूळ आणि हे मिश्रण हे दोन्ही मिक्सरला फिरवून घेऊया छान. त्याच्यानंतर थोडंसं असं फाईन बघा एकजीव झालं आहे आणि मिश्रण असं थोडंसं हातात येतं आहे. लाडू आता वळायला हरकत नाही आहे आपली, आणि लाडू वळायला येतात छान आता. तर हे आपण लाडू वळून घेऊया. तुम्ही बघाल की छान बांधला गेला आहे लाडू. तर हे आपण सगळे लाडू तयार करून घेऊया. त्याच्यानंतर परत आपण थोडंसं तूप घेऊया. आणि हा जो दुसरा गूळ आहे जो आपण कॉमन वापरतो नेहमी लाडूला वगैरे, तर तो गूळ घेतला आहे मी. तर गूळ आपण फक्त पातळ करून घेणार आहोत, त्याचा पाक करणार नाही. तर तो आपण पातळ करून घेऊया. आणि गूळ कसा घालायचा मिश्रणात, तर मिश्रण हे वाट्यांनी मोजायचं. आणि वाट्यांनी मोजल्यानंतर त्याच्या निम्मा गूळ घ्यायचा. जर 6 वाट्या मिश्रण झालं तर आपण त्याच्यात 3 वाटी गूळ घालायचा, असं अर्धं. आणि जर तुम्हाला कमी गोड लागत असेल तर कमी, किंवा जास्त वाटत असेल तर थोडा जास्त गूळ घातला तरी चालतो. इथे आपला गूळ पातळ होत चालला आहे, छान पातळ झाला आहे. आणि हा आपण दुसरं जे मिश्रण हाफ ठेवलेलं होतं त्याच्यामध्ये आपण हा गूळ आता सगळं घालून घेऊया. गूळ खूप गरम असल्यामुळं तो हळूहळू आपण मिक्स करून घेऊया. पहिल्यांदा आपण चमच्याने घेऊया, कारण हाताला भाजू शकतं, त्यामुळं थोडं चमच्याने मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया. हे छान सगळं मिक्स झालं की आपण त्या हाताने मिश्रण चोळून घेऊया. पूर्ण गूळ जो आहे तो मिश्रणामध्ये आपण चांगला मिक्स करून घेऊया.
आणि तो मिक्स झाला आहे बघा आता किती छान. आता आपला लाडू बांधता येईल छानपैकी. तर हे आपण मिक्स करून घेऊया आणि आता आपण बघूया ह्याचा लाडू बघा किती होतोय, पटकन होतोय आणि हाताला कमी चिटकतंय. आणि तूपही याला व्यवस्थित लागलं आहे. थोडंसं जास्त तूप लागलं बट तेवढं कमी जास्त होतं, कारण तुम्हाला वाटलं मिश्रण कोरडं आहे तर तुम्ही त्यात तूप घाला, म्हणजे जास्त चांगला लाडू येईल. हे बघा लाडू इथे छान तयार झालेला आहे आपला. तर आपण सगळे लाडू तयार करून घ्यायचे आहेत आता हळूहळू. आणि छान आणि हा असा एकदम खुसखुशीत होतो. ते बघा इथे सगळे लाडू आपले तयार झालेत आणि दोन्हीही मिश्रणाचे लाडू एकदम सुंदर झालेले आहेत, तेवढेच खुसखुशीत झालेले आहेत. अजिबात कडक किंवा चिकट किंवा असं काही झालेलं नाही आहे किंवा खूप सुटणारे पण नाही झालेत. हे बघा खूप छानपैकी तो हे झाला आहे. आणि ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल माझी तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नक्की एकदा ही रेसिपी तुम्ही करूनच बघा, तुम्हाला नक्की आवडेल.